दगड दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. दोन सलामीर बॅटल. एका बाजूला आपण पाहिलं विकास नरसू पाचलकर, तर एका बाजूला मुनेश बाबूराव बरप. हे दोन बॅटल आहे. गोलंदाज आपण पाहिलं पवन हाडल बॉलिंग ट्रॅक वरती. इथून दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल पहिल्या षटकामधील ग्रीन सिग्नल आलाय. पहिलाच बॉल कुठेतरी यस फिंगर इज गॉन. अंपायर नाव फलंदाज बाद होताना विकास नरसू पाचलकर बॅक टू द पवेलियन गोल्डन डक वरती. धन्यवाद. थँक्यू. इथून नो मॅन त्या ठिकाणी फलंदाज दाखल झालाय. बंटी बापूराव बरप दोन्ही बंधूंची जोडी आहे. पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. इथून विकासला कुठेतरी परतावा लागला. गोलंदाज पुन्हा एकदा पवन. यावेळी सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून थांबवलं गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली म्हणता येईल. पवन हाडल बॉलिंग ट्रॅक वरती. इथून बंटी बरप थोडासा सरळ बॅटचा वापर जरूर होता त्या ठिकाणी, पण इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा पवन हाडल. पुढील बॉल. इथून पुलटॉस बॉल इन टू द गॅप मध्ये. चेंडू येईल सरळ सीमा रेखाबार. चौकार 4. इथून मात्र चौकार आलाय बंटीच्या बॅट मधून आणि हा महत्वाचा चौकार. चौकाराने मात्र खातं ओपन झालाय ओमकार दगड दोन संघाचा. पवन हाडल या गोलंदाजावरती हल्ला बोल केला गेला, कारण की ती ख्याती आहे या मैदानावरती. पुरेपूर अंदाज आहे, कारण की आपण पाहिलं होतं केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये ज्याची चांगली फलंदाजी होती द्रुना वॉरियर संघाचा संघ मालक त्या ठिकाणी बंटी बारप पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. काही जबरदस्त या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चौकार आणि पवन हाडल वरती हल्ला बोल केला जातोय. बंटी बरप स्ट्राइक घेतला. यावेळेस बंडाट वेगावरती स्वार डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय पवन हाडल. इथून चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते आणि तितकी चांगली फलंदाजी देखील चांगली स्टार्टअप पाहायला मिळतोय ओमकार दगड दोन संघाची. इथून चांगली सुरुवात. पहिलं षटक आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती फर्स्ट वेरी बॉल वरती मात्र फलंदाज बाद झाला होता विकास पाचलकर, आणि तिथून मात्र चांगली कामगिरी करण्याचं कार्य असेल बंटी बरप फलंदाज. यावेळेस काय जबरदस्त इन टू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे एक्स्ट्रा कव्हरला. इथून एक धाव मिळाली. दुसरी धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण झाली आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती.
एक षटकाचा खेळ आपण पाहिला. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय. 10 या आकड्यावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार दगडतोंड संघ. स्ट्राईक एंडला आपण पाहिला मुनेश बाबूराव बरप. इथून आपण येत्या काही दिवसामध्ये जिथे पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगमध्ये स्वतःचा संघ आहे, जिथून MS लायन्स संघ जिथे पाहिला तर मुनेश बाबूराव बरप यांचा संघ आहे आणि तिथून नक्कीच एक चांगली नियुक्ती पाहायला मिळाली. इथून मुनेश बाबूराव बरप पाहायला मिळतोय. तो स्ट्राईक एंडला गोलंदाज आपण पाहिला तर तनेश सालकर, रामा सालकर यांचा सुपुत्र पाहायला मिळतोय. अगदी कमी वयामध्ये एक मोठं नाव देखील आहे त्यांचं समवेत मुनेश बाबूराव बरप. हे सन्मान दिला आहे. हे क्रिकेट आहे. इथून मात्र नक्कीच म्हणतात ना, सन्मान देखील खूप महत्वाचा आहे. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. इथून सन्मान देऊन मात्र सिंगलने प्रोग्रेस कार्ड आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात म्हणता येईल. तनिष सालकर तर एका बाजूला बंटी बाबूराव बरप हा फलंदाज पाहायला बोलतोय. पुढील बॉल शॉर्ट ऑफ लेन चेंडू वॅकेंड एरियाला क्लिअर करेल. आलाय आणखी एक सीमा रेखा बार. चौकार 4. धन्यवाद. इथून मात्र काय चौकार आलाय. त्यांनी सालकर वरती हल्ला बॉल केला जाते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू लिडिंग एज जरूर होती. क्षेत्ररक्षण चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. वळवलं होतं चेंडूला. रामा सालकर कुठेतरी बीट होताना पाहायला मिळालाय. स्वतःवरती हताश निराश आणि इथून धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज तनिष सालकर तर एका बाजूला मुनेश बाबूराव बरप. यावेळेस मात्र ट्रॅम लाईनच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अतिरिक्त धावणे 17 रन ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेलं. तनिष सालकर आहे यंग टॅलेंट तर एका बाजूला अनुभव आहे मुनेश बरप. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. चुकी करणार नाहीये. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद मुनेश बाबूराव बरप. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. परेश दिनेश पाचलकर हे देखील चांगला फलंदाज आहे आणि इथून मात्र नक्कीच चांगली फलंदाजी करेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. धावफलक आपण पाहिलं तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 रन ऑन दी बोर्ड. मुनेश सारख्या फलंदाजाला पाठवलं गेलं डगआउटच्या दिशेने. तनिष सालकर गोलंदाज. या गोलंदाजाने अगदी कमी वयाचा गोलंदाज आहे पण इथून मात्र नक्कीच आपण पाहिलं तर अगदी तरी 40 धाबा जरी जमवल्या ओमकार दगडोन संघाने तरी माहिती मात्र चांगली गोलंदाजी आहे ओमकार दगडोन संघाकडे. इथून एका बाजूला पाहिला भुत्तालमान संघ तर एका बाजूला ओमकार दगडतोंड. या संघादरम्यान बिग बॅटल बिग मॅच पाहायला मिळते. यावेळेस मात्र इंटू द गॅप मध्ये कार्पेटला रोल करत चेंडू बराच या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत एक धाव मिळाली. दुसरी धावीचा प्रयत्न. दुसरी धावीचा प्रयत्न. तिसरी धावीचा प्रयत्न झालाय जरूर. डेंजर रेंड कडे आले होते. थर्ड अंपायर पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. यस यस पंचांशी वाद घालायचा नाही मित्रांनो. पंच थर्ड अंपायर दिलाय. नोंद असू दे याची.
येस या थर्ड अंपायर. या पंच या तुम्ही ज्या प्लीज. आणि काही तुंबर साडा सर प्लीज. OUT आउट. फलंदाज बाद. परेश पाजलकरला परतावा लागेल. फलंदाज बाद. इथून नवीन फलंदाज आलाय मयूर काशीनाथ गोरे. बॉलिंग फलंदाजी करण्याकरिता इथून नक्कीच यांच्यासाठी मात्र पारितोषिक लागला गेलाय. इथून मात्र नक्कीच मयूर गोरेसाठी बक्षीस लागला गेलाय. जगदम टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रोप्रायटर आपण पाहिला सूरज भोईर आणि दीपक पडवले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी. गोलंदाज तनिष सालकार तर एका बाजूला मयूर गोरे. रिवर्सचा डेमो होता असफल झालाय. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. मुतालमान संघाच्या माध्यमातून तनिष सालकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून 2 षटकाचा होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करेस धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे अजूनही ओमकार दगडून संघाची. 2 षटकाचा आपण खेळ पाहिला. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. जिथून मात्र चांगली फलंदाजी देखील आहे ओमकार दगडून संघाकडे. जिथे बंटी बरफ सारखा अजून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. तर एका बाजूला मयूर गोरे. चला थोडंसं काही करा, थोडीशी स्पीडअप करा मित्रांनो. इथून नवीन गोलंदाज पवन आडलला आणलं जात आहे. धावफलक आपण पाहिलं 2 षटकाच्या समाप्ती करीस 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 19 रन ऑन दी बोर्ड. यावेळी चेंडू सरळ येऊन यष्टीला धरलाय. फलंदाज बाद होताना बंटी बाबूराव बराव बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद होतोय. स्वतःवरती आता निराश असतील कारण की इथून नक्कीच या डाबाला चांगलं सावरावं लागेल. इथून आपण पाहिला मुतालमान संघाने जो पलटवार केला गेला याच्यामध्ये काही शंका नाही.
नवीन त्या ठिकाणी फलंदाज नितीन भावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इथून नितीन बाबर आलाय, कारण की नितीन बाबरला देखील चांगलं या डावाला सावरावं लागेल, कारण की इथून आतापर्यंत पाहिला धावफलक 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 19 रन ऑन द बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. यावेळेस वेगावरती स्वार डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पवन नाडाल, कारण की इथून जिथून प्रत्येक धाव आणि प्रत्येक डॉट बॉल थोडासा महत्वाचा असेल. आणि नक्कीच जिथून टॉस बॉक्स मध्ये सांगितलं होतं की पवन नाडाल आणि तनिष सालकर चांगली गोलंदाजी हाताळेल, आणि तेच मैदानामध्ये सिद्ध करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस लिडिंग एज पाहायला मिळाले. मिस टाइम जरूर संधी निर्माण होते. रामा सालकर कुठेतरी मात्र चुकी करतोय, आणि इथून पूर्णपणे जबाबदारीने खेळावं लागेल. धावफलक पाहिलं 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 19 रन ऑन दी बोर्ड, 19 धावा धावफलकावरती. पवन नाडाल चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत आपण पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ, एकही धाव न खर्च करता 1 विकेट जरूर त्याच्या नावावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल पवन नाडाल. यावेळेस कोलवा टप्प्याची लेंथ लाईन, एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी बोर्ड, 20 धाबा धावफलकावरती. आतापर्यंत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मयूर गोरे आहे. खराब चेंडू, इथून मात्र सरळ चेंडू लॉंग स्टॉपला आलाय जरूर. दन 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 त्या ठिकाणी चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार, चौकार. यस, इथून नो +4, एकंदरीत 5 धावा. यावेळी सुडवलं मोरच्या बॅट मधून आलाय सरळ सीमा रेखा पार, षटकार 6. धन्यवाद. इथून 500 रुपये आमच्यापर्यंत जमा झाले जरूर मयूर गोरेसाठी. जगदम टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून षटकार आलाय. यावेळेस लवकर फुलटो हाताळला गेला. इथून मात्र नक्कीच फसवा चेंडू, चेंज ऑफ द पेस डॉट बॉल पाहायला मिळालाय. इथून धावफलक 31 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज 31 रन ऑन दी बोर्ड, 31 धावा. इथून अजूनही आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून जर आतापर्यंत जरी 20 धावा ओमकार दगडून संघ जमवतोय, तर नक्कीच पलटवार करण्याचा त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी देखील आहे ओमकार दगडधोंड संघाकडे. एकतीस धावा धावफलकावरती. इथे मात्र षटक क्षमतेत त्यावेळेस मात्र नक्कीच तुमच्यापर्यंत सूचना दिली जाते, कारण की एंड ऑफ द आपण पाहिला तर 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावरती लागला गेला. इथून आपण पाहिला चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. इथून 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर बजे, आणि इथून जर हॅट्रिक साध्य केली तर तेजस पाजलकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. तर स्ट्राईक एंडला आपण पाहिला नितीन बाबर. यावेळेस काय जबरदस्त चेंडू सरळ जाऊन यष्ट्यानं हाताळलाय. फलंदाज बाद नितीन बाबर. गेंद घूम घूम कर आई, झूम झूम कर चली गई. गेंद घूम घूम कर आई, झूम झूम कर चली गई. बल्लेबाज बल्ला लेकर खड़ा था,
गेंद आई और गिलिया उड़ाकर चली गई. फलंदाज बाद नितीन बावर. बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. नवीन फलंदाज विशाल आलाय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. विशाल वेडगा. इथून नक्कीच आपण पाहिला तर व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आलाय. नक्कीच या ठिकाणी व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड झाली. इथून लोअर पुलटो जाताना बॅट कट आहे. इथून नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एक धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. 33 रन ऑन दी बोर्ड. 33 धाबा धावफलकावरती. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन यष्टीला आदलाय. फलंदाज बाद झालाय. दांडी दांडी गुल. फलंदाज बाद मयूर गोरे. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शरद बावर. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर मयूर वाजे. नक्कीच तेजस्वी पाजलकर यांचा भाचा आहे आणि इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना धावफलक 33 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून जरी अजूनही मात्र एक षटकाचा खेळ बाकी आहे. शरद बाबर आलाय. जबाबदारी घ्यावी लागेल. इथून आपण पाहिला तर आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय युवा शक्ती भुतालमान संघ. इथून चांगली या ठिकाणी गोलंदाजी करत असताना खराब चेंडू आहे. इथून मात्र नक्कीच सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि नक्कीच बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतील. नो प्लस 3 नो प्लस 2 प्लस 1 एकंदरीत 3 धावा त्या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड होतील आणि या 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 आकड्यावर. 36 रन ऑन दी बोर्ड. 36 धाबा धावफलकावरती. इथून नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. इथून कुठेतरी अजूनही आपण एक षटकाचा खेळ बाकी आहे. 3 हिट असेल या चेंडूवरती. उडवलाय जरूर चेंडूला. मिस्टाईम चो काय एक धाव मिळाली. दुसरी धावीचा प्रयत्न आणि नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. खराब फेकी आहे आणि एकंदरीत 2 धाबा परिपूर्ण होतील आणि 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 38 आकड्यावरती. 38 रन.
गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल समस्व. आणि इथून धावफलक आपण पाहिला तर शेवटचा आणि अंतिम. यावेळेस मात्र खराब चेंडू जरूर. इथून चेंडू सरळ लॉंग स्टॉपला क्लिअर करेल. आलाय वाईट +4 पंजा चौकार 4. धन्यवाद थँक्यू. धावफलक 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 43 रन. इथून कुठेतरी खराब चेंडू हाताळला गेला आणि इथून एक्स्ट्रा स्वरूपामध्ये बोनसच्या स्वरूपामध्ये धाबा खर्च केला गेला आणि इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या सन्मान दिला. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न पण इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावा लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले तर 44 या आकड्यावरती 44 रन ऑन दी बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. 4 षटकाचा खेळ आपण पाहिला. 4 षटकाच्या समाप्तीखेरीज 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार दगडोन संघ. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. लगेच जोया लाईव्ह ॲक्शन मध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक काढण्यासाठी शरद पारधी आलाय. तर एका बाजूला शरद बाबर हा फलंदाज पाहायला बोलतोय. पहिलाच बॉल. यावेळी साखू टप्प्याची लेंथ लाईन होती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अजय तुंबडे. त्या ठिकाणी चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालंय. एका धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक पाहिला तर 45 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 45 रन. विशाल बेडगा आहे अजूनही मैदानामध्ये. इथून मोठे फटके मारण्याची नक्कीच क्षमता आहे. कॅपेबल आहे फलंदाज विशाल बेडगा. तर एका बाजूला शरद. आखू टप्प्याची लेंथ लाईन. फेवरेट शॉट मध्ये चेंडूला सरळ पाठवलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. इथून चुकरीत्या फेकीपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावेने 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 47 रन ऑन दी बोर्ड. 47 धाबा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शरद पारधी. तर एका बाजूला विशाल बेडगा. यावेळेस काय जबरदस्त इंटू द गॅप. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे. चांगले फेकेपर्यंत 2 धावा परिपूर्ण महत्वाच्या असतील आणि इथून 2 धावेने धावफलक 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 49 रन ऑन दी बोर्ड. 49 धावा धावफलकावरती. गोलंदाज इथून प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. विशाल वेडगा आहे. फुल टच बॉल. इथून मिस टाइम जरूर झाला. चांगलं बॅकअप आहे त्या ठिकाणी. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव परिपूर्ण जाईल. एक धावेने धावफलक 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 50 रन ऑन दी बोर्ड. 50 धावा. इथून शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शरद बाबर आहे. इथून मोठा एखादा फटका आला तर नक्कीच मॅच ऑन पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा गोलंदाज शरद. यावेळेस काय जबरदस्त वेकेंड एरियाला क्लिअर करेल. वन बाउन्स सीमा रेखा पार. चौकार 4. आणि चौकार आलाय शरद पवारच्या बॅट मधून. महत्वाचा चौकार. चेंडूला सरळ लॉप केलं वॅकेंड एरियाला. यावेळेस खराब चेंडू. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार. आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती. 61 धावांचं लक्ष्य हे समोर असेल बुत्तालमाल संघाला. चला नेक्स्ट मॅच. मोरियल इथून खैराडे एंटरप्राइजेस कॅप्टन आणि जय अंबे करसोंडा दोन्ही संघाचे कर्णधार या. ऋतुंड विनंती असेल खैराडे एंटरप्राइज मोरिया 11 मोहाले त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत. जेएमबी करसोंडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला या लगेच दोन्ही कर्णधार विनंती असेल परत टॉस बॉक्स वरती त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. चला या प्लीज विनंती असेल इथून खैराडे एंटरप्राइज मोरिया 11 मोहालय त्यांच्या विपक्षामध्ये जेएमबी करसोंडा संघ. चला या त्वरित कर्णधार विनंती असेल तुम्हाला टॉस बॉक्स वरती त्या ठिकाणी आपण नाणेफेकी करणार आहोत. शेवटचा अंतिम पुकार असेल खैराडे एंटरप्राइजेस मोरे 11 मोहाले संघ आणि त्या विपक्षामध्ये जेएमबी करसोंडा संघाला विनंती असेल. या कर्णधार प्लीज विनंती असेल इथून या ठिकाणी जेएमबी करसोंडा संघाचा कर्णधार आमच्या समेत जोडले गेले. विनंती असेल इथून ना खैराडे एंटरप्राइजेस मोरे 11 मोहाले संघाच्या कर्णधाराला या ठिकाणी नाणेफेकी केले जाईल. संदीपजी अंबासरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र दोन्ही कर्णधार आमच्या समेत जॉईन होतील. पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना असेल. एका बाजूला जेएमबी करसोंडा हा संघ असेल तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत खैराडे एंटरप्राइजेस मोरिया 11 मोहाले. चला बुत्तालमान संघ आपला 12th मॅन या कंपल्सरी आहे. रितुंड प्रथम चॉईस दिली गेली. ठिकाणी कॉल असेल जेएमबी करसोंडा संघाचा. रितुंड नाणेफेकी जिंकली गेली. खैराडे एंटरप्राइजेस मोरे 11 मोहाले संघ काय निर्णय असेल. तुम्ही क्षेत्ररक्षण करणार आहात. समोरचा संघ तुमच्याच विभागातील एकाच परिसरातील त्या संघासमवेत खेळत असताना तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. आणि 40 ते 25 धावा रोखण्यामध्ये असे तुमचे कोणते गोलंदाज असतील जे मात्र पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी साकारतील.
थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही आहे, तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल. तर इथून नाणेफेकी जिंकली गेली असते तर करसोंडा संघ काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तर इथून तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे मनाविरुद्ध. तर या 5 षटकामध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. 50 ते 60 धावा जमवण्यामध्ये असे कोणते ट्रम्प कार्ड 2 फलंदाज असतील ज्यांच्याकडून मात्र आज धावांची अपेक्षा असेल. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल. बॉक्सवरून न्यूज अशी या ठिकाणी मध्ये खैराटे एंटरप्राइज मोरे इलेव्हन मोहाले संघानं नाणेफेकी जिंकली गेली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे JMP करसोंडा बाई या संघाला. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू कल्पेश जिगुरे. यावेळेस चांगला डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीर वजे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाज तर एका बाजूला उल्हास. नो स्ट्राईक एंडला गोलंदाज आपण पाहिला मयूर काशीनाथ गोरे बॉलिंग ट्रॅक वरती. उलटच बॉल इनटू द गॅप मध्ये सरळ बॅटचा वापर. चेंडू सरळ येईल सीमा रेखा पार. चौकार 4. इथून मात्र चौकार आलाय. समीर वाजे हा फलंदाज. यावेळेस मिस्टाईम स्ट्रोक आहे. चेंडू बराच काढावेत. राहुल कटाले चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना समीर मयूर बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज विशाल हाडाल आलाय. त्या ठिकाणी 1 डाऊन प्लेयर. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज गोलंदाज आपण पाहिला मयूर गोरे. चांगली गोलंदाजी चौकार आल्यानंतर चांगली कमबॅकिंग गोलंदाजी करत असताना इथून पाहिलं तर 61 धाबांचा पाठलाग करायचा आहे मुतालमान संघाला. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस वळवलाय चेंडूला डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी मयूर गोरे या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केला गेला. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू जरूर ट्रॅम लाईनच्या बाहेर. वाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. अतिरिक्त दाबाने धावफलक आपण पाहिला तर 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 रन ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र विशाल वेडगा कुठे चुकी करणार नाही. विशाल हडलचा विशाल वेडगाने मात्र अप्रतिम असा झेल कॅरी केला गेला. फलंदाज बाद होताना विशाल हाडल बॅक टू द पवेलियन. गॉन.
धन्यवाद, थँक्यू. गोलंदाज आपण पाहिला मुनेश बरफ आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. तेज गतीचा रफ्तार की सौदागर आणि इथून बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. कारण की इथून धावफलक आपण पाहिलं 6 आकड्यावरती स्थिर आहे. मी नक्कीच म्हटलं होतं दगड दोन संघाकडे ती गोलंदाजी आहे. इथून जर मुनेश बरफ यांनी जर हॅट्रिक साध्य केली तर त्याचं जे पाचलकर सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर डिस्को यांची चांगली मिमिक्री त्यांच्या माध्यमातून राहिली जाते. गोलंदाज पहिलाच बॉल मुनेश बरफ. यावेळेस काय जबरदस्त इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. कारण की मुनेश बरफ आपण पाहिलं तर अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहे आणि इथून चांगली गोलंदाजी देखील त्याच्याकडे आहे. आणि तोच गोलंदाज मुनेश बापूराव बरफ. तर एका बाजूला आपण पाहिला तर उल्हास. यावेळेस दांडी गुल फलंदाज बाद. या ठिकाणी उल्हास बॅक टू द पवेलियन. गॉड इथून नक्कीच मुनेश बरफचा वेळ एकंदरीत केला तर दगडून काबाचं नक्कीच मोठं नाव केलं आणि रॉकी ग्रुप चषक नक्कीच गाजवलं होतं. त्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच चा हकदार राहिला होता आणि तोच मुनेश बरफ. तर नवीन फलंदाज आपण पाहिलं रामा सालकर आलाय तर एका बाजूला तनिष सालकर. बाप बेटे की जोडी मैदान में. गोलंदाज मुनेश बरफ. यावेळेस वळवलाय चेंडू आलाय डॉट बॉल. कारण की मी आधीच म्हटलं होतं दगड दोन संघाकडे ती ख्याती आहे ती गोलंदाजी आहे आणि इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर मुनेश बरफ चांगली गोलंदाजी हाताळतोय. धावफलक 6 याकड्यावरती स्थिर आहे. यावेळेस डॉट बॉल बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी इथून मुनेश बरफ चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून विकेट मध्ये ओव्हर पाहायला मिळेल का. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी मुनेश बरफ. तर एका बाजूला रामा सालकर. यावेळेस चेंडू पडल्यानंतर वेगावरती स्वार डॉट बॉल. चांगली गोलंदाजी शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. रामा सालकर पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज रामा या ठिकाणी गोलंदाज मुनेश. यावेळी सॉफ्ट हँड निकालण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. परेश पुढे सरसावलाय. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. या एकेरी धाबेने आपण पाहिला 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 रन ऑन दी बोर्ड 7 धाबा धावफलकावरती. काही जबरदस्त खेळी साकारली गेली. इथून नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर नितीन बाबरला मात्र प्रमोट केलं गेलंय. इथून नितीन बाबर फिरकीचा जादूगार म्हणून सातत्याने पाहिला जातं. ओमकार दगडून संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी त्याच्याकडे देखील आहे. इथून नक्कीच शरद बाबर हा फलंदाजी करण्याकरिता आला होता आणि महत्त्वाचा षटकार त्याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला. आणि नक्कीच शरद बाबर आपण पाहिला 40+ खेळाडू आहे पण क्रिकेटवरती नितांत प्रेम राहिलं होतं. एक चाणाक्ष यष्टीरक्षक कसा असावा हे सातत्याने पाहिलं जातं ओमकार दगडून संघाच्या माध्यमातून आणि तोच शरद बाबर यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. गोलंदाज नितीन बाबर आला तर एका बाजूला रामा सालकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातील गोलंदाज नितीन बाबर. फुलटच बॉल उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे विशाल. सॉफ्ट हँडने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करण्यापर्यंत एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक आपण पाहिलं तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 61 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र जी गोलंदाजी साकारली गेली दगड दोन संघाच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये काही शंका नाही. चांगली गोलंदाजी नितीन बाबर आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. त्यांनी सालकर आला स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड बॅटल. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल आपल्या संघासाठी संकट मोचन करेल का. गोलंदाजी चांगली जरूर हाताळली पण इथून मात्र फलंदाजी करणं देखील खूप महत्त्वाचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी स्लोवर फुलटॉस जरूर होता.
क्षेत्ररक्षण आहे. मुनीश परत पुढे सरसावलाय. एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून मंद मंद पावलाने धावफलक पुढे सरसावत असताना 9 रन ऑन दी बोर्ड. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत ओमकार दगड 2 संघाची. इथून कुठेतरी मोठ्या धावांपासून वंचित ठेवलं गेलंय भुत्तालमान संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन बावर, तर एका बाजूला रामा सालकर. स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न. इथून मात्र नक्कीच चांगले यष्टीरक्षक पाहायला मिळालाय शरद बावरच्या माध्यमातून. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चांगली गोलंदाजी नितीन बाबर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती. तरी एका बाजूला रामा सालकर आहे. यावेळेस फुलटच बॉल उडवलाय जरूर. चेंडूला सरळ लॉप केलाय. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. इथून मात्र षटकार आलाय रामा सालकरच्या बॅट मधून. बोलतात पुन्हा एकदा. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट असफल झालाय. जयेश भावर पुढे सरसावलाय. फलंदाज बाद होताना रामा सालकर बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी नवीन फलंदाज अजय तुंबडे आणि सातत्याने नेहमीच त्यांच्या कार्याला सलाम असेल. कारण की क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेले एक दिग्गज व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून एक चांगला मोठा खेळाडू देखील आहे. इथून कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करेल सातत्याने पाहिलं तर एक दानशूर व्यक्तिमत्व सातत्याने अजय तुंबडे यांच्या माध्यमातून राहिलं जातं. आणि तोच या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस बोलावलाय चेंडूला. इथून मात्र यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अजय तुंबडे गोल्डन डक वरती बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. इथून हरेश आलाय नवीन फलंदाज. इथून गोलंदाजी मार्क वरती विशाल बुमबुम याला मात्र प्रमोट केलं गेलंय बॉलिंग ट्रॅक वरती. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज विशाल. धावफलक आपण पाहिला तर 15 या कड्यावरती जाऊन पोहोचलाय 5 कड्याच्या मोबदल्यामध्ये. तनिष सालकर स्ट्राईक एंडला. गोलंदाज विशाल बुमबुम ब्रँड ऑफ डोंबिवली गावातून दिग्गज व्यक्तिमत्व. पहिलाच बॉल वळवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक झालाय. गोलंदाज स्वतः त्या चेंडूखाली आलाय. तनिष सालकर बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. डीजे वाजव. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निलेश तुंबडे. फलंदाजी मार्क वरती. तर गोलंदाज आपण पाहिलं विशाल बुमबुम अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी हाताळत असताना पुढील बॉल 4थ्या षटकातील. यावेळी जबरदस्त वेगावरती स्पार डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी हाताळत असताना विशाल वेडगा काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळत असताना इथून 4थं षटक आहे प्रगतीपथावर. धावफलक आपण पाहिला तर 15 या आकड्यावरती स्थिर आहे. यावेळेस मात्र लावड अपील आहे पंचांकडे.
पण चांगला बॅकअप योगेश बरफ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त दगड या नावाने प्रसिद्धी मिळाली आणि तोच मात्र त्या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळतोय. ही चांगली गोलंदाजी विशाल बुमबुम पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 3 चेंडूंचा खेळ आपण आतापर्यंत पाहिला. चांगली गोलंदाजी यावेळी सुडवलाय हरीशच्या बॅट मधून. परेश आहे त्या ठिकाणी, चुकी करणार नाही. यस, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. हरीश बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून मात्र नक्कीच जबरदस्त चांगली गोलंदाजी हाताळत असताना विशाल बुमबुम या नावाचं वादळ जरूर गोंगावलं गेलंय. इथून प्रत्येक चेंडू मात्र योग्य पद्धतीने हाताळला जातोय. विशाल बुमबुम पुन्हा एकदा पुढील बॉल. शॉर्ट ऑफ लेन टू द गॅप मध्ये राहुल आहे त्या ठिकाणी, चुकी करणार नाही. कारण की जास्तीत जास्त आपण पाहिलं तर दिलीप या नावाने प्रसिद्धी मिळाली आणि तोच त्या ठिकाणी राहुल खटाले पाहायला मिळतोय. चांगला बॅकअप आणि चांगली क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहिला विशाल बुमबुम, चांगली गोलंदाजी हाताळत असताना. यस, षटक संपलाय. परेश आलाय. इथून शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी परेश दिनेश पाजलकर गोलंदाज. यावेळी सॅक्रो द लाईन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच. यस, विकेटचं बटन पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना. यस, फलंदाज लगेच रेडी ठेवायचा. धावफलक आपण पाहिलं तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून नवीन फलंदाज पवन हाडाल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज परेश पाजलकर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील बॉल. यस, यू मिस डेफिनेटली. फलंदाज बाद. क्लीन बॉलच्या माध्यमातून तू चल मे आया हे मात्र मैदानामध्ये दर्शवत असताना पवन हाडाल बॅक टू द पवेलियन. येस, या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम विकेट असेल. इथून धावफलक आपण पाहिला तर 17 या आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. गोलंदाज परेश पाजलकर चांगली गोलंदाजी हाताळत असताना बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतं. येस, चांगला बॉल. इथून नक्कीच चांगला बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इथून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी हाताळत असताना शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला, इथून लगेच आपण विनंती असेल
यस या ठिकाणी एक झेल मात्र नक्की धरतीला दान केला गेला. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस चांगला बॉल, इथून डॉट बॉल आलाय. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चला लगेच गोलंदाज थोडीशी घाई करा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. यावेळेस मात्र नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन. ओमकार दगडून संघ विजयाचा शिक्का मुहूर्त करत असताना या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम. आपण पाहिलं त्या ठिकाणी बुत्तालमान संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी फ्रेंड चषकातर्फे आभार. जशी सामन्याला सुरुवात होईल या मायक्रोफोनवर ते जोडले जातील आमचे